सगळा राग तुम्ही शिक्षणावर का काढताय? शिकायचं नाही म्हणजे नाही आता. अधिपती, तुम्ही भावनेच्या भरात बोलताय. जे बोलतो ते मनापासून बोलतोय. आजपासून शिकायचं नाही मला. आता शिक्षण बंद म्हणजे बंद. नाव बी काढायचं नाही. परत मला म्हणायचं नाही शिक भीक म्हणून. ए काढा रे बोर्ड. काय वेगळं सांगायचं का तुम्हाला? काढा बोर्ड आणि घेऊन पेटवा तिकडं. हे बघा, हे बघ, इथे आपण वलीसुकी करत बसण्यापेक्षा शाळेला फोन लावून बघा. बघा शाळेत काय चाललंय ते. दुर्गे, अधिपतीला फोन लाव. त्याला विचार कुठं आहे ते, तुला काय माहित आहे का विचार, चौकशी कर. अगं नाही गाते. अगं आपण त्यासनी माहित नसलेली माहिती द्यायची आणि आपल्या अंगावर उलटायचं का? मम्मी थांब जरा. मला ज्यांनी बोर्डाची माहिती दिली ना त्यांनाच मी फोन करून विचारते. हा, मी आधी अधिपतीसनी फोन करते. मम्मी थांब थांब थांब, माझं लागलंय. हॅलो. हा हा मामा, कुठं आहेस तुम्ही आता? शाळेत ना. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मला सांगा तुम्ही आत्ता तिथं नेमकं काय घडतंय, सिच्युएशन काय आहे मला सांगा एक्झॅक्ट. अरे देवा, सांगता काय बया? हा ठीक ठीक आहे ठीक आहे. तुम्ही एक काम करा आता, तुम्ही नाही का तिथंच थांबा आणि सारखं काय घडतंय याचं सगळे अपडेट द्या मला. हा, जाऊ नका तिथनं कुठंच. हा, मी ठेवती. अगं काय झालं बोल की. अधिपती पोचले तिकडं, काय म्हणले ते बोल की. चंचे, काय ग, काय झालं? त्याला अजून काय कुणी कळलं नाही काय? अधिपती पोचले बी. त्यांना सुगावा लागला समजा गोष्टींचा आणि त्यांनी राडा केलाय मम्मी तिकडं. हा, खरं सांगायलीस? खरं म्हणजे काय, आत्ताच तो फोन केला ना माणसाला माझ्या. आणि बोर्डाचं काय झालं? लागला नवा बोर्ड? अगं बोर्डाचं काय म्हणजे भुवनेश्वरी विद्यामंदिर असा बोर्ड काढून शारलता विद्यामंदिर असा बोर्ड अधिपती कधी लागून देतील का? शाळेला मावशीचंच नाव राहणार आहे. बघितला साथी, आपल्यासनी कळतात ग माणसं कशी असतात ते. अधिपती नव्हताच येऊ देणार आणि नाहीच होऊ दिलं. मम्मी, देवानं ऐकलं बघ आपलं. हे कारस्थान सुरू होण्या अगोदरच अधिपतीने मोडून काढलंय. अगं अधिपती पोचणार का नाही याच टेन्शन होतं मला. ते पोचले बी आणि त्यांनी करवी नाही दिलं काय बी. भुवीनं एवढा जीव लावला त्या पोराला, आईपेक्षा जास्त माया केली त्याच्यावर. तिची माया इसरणाऱ्यातला नाही अधिपती. राखलं भुवीचं नाव, राखलं तिच्या पोराला. आज जे काही इथं झालं ते पहिलं आणि शेवटचं. सर, तुम्हाला मी सांगून ठेवलोय, हे जे काय झालं ना ते पहिलं आणि शेवटचं. इथनं पुढं शाळेत असं काही होता कामा नये, याची जबाबदारी तुमची, लक्षात घ्या. आणि चारुलता सूर्यवंशी, तुम्हाला बी सांगतो आणि तुम्हाला बी सांगतो, चारुलता मॅडम, तुम्हाला जर शिक्षणाविषयी एवढं प्रेम असेल, शाळा काढायची असेल, दोघांची मिळून वेगळी शाळा काढा जावा आणि तिकडं काय नावाचा बोर्ड लावायचं तिकडं लावा जावा. आम्हाला काही घेणं देणं नाही, समजलं ना? परत जर शाळेत असं काही केलं, माझ्याशी गाठ एवढं लक्षात ठेवायचं. अधिपती, तुम्ही आता काय माझ्या संग बोलू नका. माझ्या तोंडून कुठला अपशब्द जायला नको. बघितलंस, हे त्या बाईचे संस्कार. ही याची सख्या आई वडिलांशी बोलायची पद्धत. जिनं जन्म दिला तिचं नाव ज्या बोर्डवर आहे तो बोर्ड हा जाळायला सांगतो. आणि जिनं सूर्यवंशी खानदानाची वाताहत केली त्या बाईचा बोर्डवर त्याच्या डोक्यावर मिरवतोय तो. हा माझा मुलगा नसताना. हे बघा, तुम्ही आता काही चिडचिड करू नका. जे झालं ते झालं. तर शांत राहा बाबा. चिडचिड करून काही होणार नाही. जे बोलायचं ते आपण घरी जाऊन बोलूया. आता घरी जाऊन काय बोलायचंय?
जो तमाशा व्हायचा होता 4 चौघात तो झाला ना. अक्षरा, हे जे काही वागलाय ना तो आज, हे बघा, तो कितीही चुकीचा वागला तरी आपला मुलगा आहे. आपण त्याचे आई वडील आहोत. आपण त्याच्या चुका पोटात घालायच्या. सर, काय झालं, अशी का बसलीस? अधिपती, लागलं का माझ्या भुईचा पत्त्या? लागल पत्त्या, तू काळजी करू नकोस. हां, मी शोधायला लागलोय. लवकर घरला घेऊन येणार मी त्यासनी. आपल्यात असतील त्या लवकरच. हां, काय काळजी करू नको. आकाश पाताळी एक करीन मी, त्यासनी घेऊन येईन. आणि त्या तरी माझ्याशिवाय किती दिवस राहू शकणार आहे सांग बरं. नाही हो, ताईनं यायलाच पाहिजे, नाहीतरी असंच होत राहणार बघा. दुर्गे, गप की जरा. अगं काय गप्पी जरा, कळलंच आहे की आपल्याला शाळेत काय झालंय ते. कळलं तुम्हाला? होय अधिपती, ह्या गोष्टी काय कळायच्या राहत्यात होय? म्हणजे एखाद्याचा राग असतोय मान्य आहे की, पण एवढा दुस्वास करायचा होय तिचा. माझ्या ताईने एवढ्या घसता खाल्ल्यात हो या घरासाठी, बार माती मूल करून टाकल्यात बघा. दुर्गे, अगं नाही ते नका बोलूस. अगं बरोबर बोलाले ती, बरोबर बोलाले. पण आता काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. आज चांगली कान उघडणी केली आहे मी. इथनं पुढं आईसाहेबांच्या वाट्याला जाणार नाही कोण. तुम्ही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल. हां, जा आराम करतो मी आहे वर. काय आते, अगं ताईची लई काळजी वाटत होती बघ. म्हणजे बघ की, समध्यातनं तिचं नाव हटवायलेत बघ. बरं आपले अधिपती पुरून उरले बघ समध्यास. काय झालं म्हणजे समध्यांची तोंड का पडल्या ती अशी? दुर्गे, गप की ग. नको उगा तोंड वाजू. चल माझ्या बरोबर, लई कामं पडल्यात. धनाजी, पाणी आण बाबा. अधिपती घरी आहे ना, बोलवा त्याला, मला बोलायचं. बाबा प्लीज थांबा. आत्ता नका बोलू तुम्ही त्यांच्याशी. तुम्ही आराम करा आता. हां, आणि त्यांना पण जरा शांत होऊ द्या. अक्षरा, पण हे एकदा बोलून. बरोबर आहे तिचं. तो अजून शांत झालेला नसेल. बोला सावकाश त्याच्याशी. आराम करा आता. आवरलं? चहा आणू का? काय आणू नका तुम्ही माझ्यासाठी, काय आणू नका. चिडलाय ना माझ्यावर? नाही, आनंद झाला हो तुम्ही जे वागला ते बघून. हो, मी काय, तुम्ही कसे वागलात? मी काय चुकीचं वागलो? हो, मग मी तरी काय चुकीची वागली आहे? असे चिडताय का तुम्ही माझ्यावर? हे बरं आहे तुमचं. उलट मलाच विचारतोय तुमच्यावर का चिडतोय म्हणून. मी काय केलंय ते सांगा. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती बघा. तुम्ही एवढ्या स्वतंत्र मताच्या आहेसा, प्रत्येक गोष्टीवर तुमचं काहीतरी मत असते, चौबाजूने विचार करताय समंजसपणे. हे सगळं आत्ता कुठे गेलं? मग मला वाटलं होतं तुम्ही उलट स्टँड घ्यायला काहीतरी. तुम्ही पाठीमध्ये लो या सगळ्या कारस्थानाला. कारस्थान? दुसरं काय म्हणू? मला सगळ्यात बेकार कशाचं वाटलं माहिती का? ही गोष्ट तुम्हाला माहिती होती तरी तुम्ही माझ्यापासून लपवली. का सांगितलं नाही बरं मला? हा, जर तुम्ही ह्या गोष्टीवरून चिडला असाल ना तर मग चिडा, कारण यात माझी काहीच चूक नाही. चूक नाही मग कोणाची चूक आहे? कोणाचीच चूक नाहीये. हो, त्या दिवशी मी तुमच्याशी बोलायला आले होते. तुम्ही इकडे कोणाशी तरी फोनवर बोलत होतात, कदमांशी बोलत होतात बहुतेक, काहीतरी चंदगड वगैरे. तर तेव्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते, 2-3 वेळा प्रयत्न केला.
शाळेचाही विषय काढला होता मी, आठवतंय तुम्हाला? आता थांबाच, नका सांगू आत्ता काय, खरंच नका सांगू. हे शाळेचं पण आहे ना, तुम्ही बघा तुमच्या लेवलला. खरंच मला आत्ता काही सांगू नका. आईसाहेब जोर गावत नाहीत ना, माझं एकच टार्गेट आहे आणि मला आता काहीच ऐकून घ्यायची मनस्थिती नाही. तेव्हा तुम्हीच मला म्हटलात की शाळेचा विषय आत्ता नका काढू, माझ्याशी नका बोलू, तुमचं तुम्ही बघा म्हणून. आणि एवढी टेन्शनमध्ये दिसत होता तुम्ही, मलाही नाही वाटलं बोला असं पुढे. नाही पण मी म्हणलं म्हणून काय, तुम्ही एवढं तरी सांगायचं की हे असं काहीतरी होतंय. हो कसं? तुम्ही बोलू देत होतात का मला? हल्ली किती टेन्शनमध्ये असता अधिपती तुम्ही. जाऊ दे, सोडा हे विषयच थांबूया आपण, आणि मला दुसरा पण कुठलाच विषय डोक्यात घ्यायचा नाही. आईसाहेब जोपर्यंत सापडत नाहीत ना तोपर्यंत मला दुसरं काय डोक्यात नको. जाऊ दे, आपण नको बोलूया. आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय याचं कसलं भान नाही, कसलं तारतम्य नाही. आणि याच्यावर म्हणे संस्कार केले त्या बाईने. असू द्या, मला नाही काही फार वाटलं त्याच्या बोलण्याचं. पण चारू, मला वाईट वाटलं ना, मला त्रास होतो याचा. तू आई आहेस त्याची, आणि हे सत्य त्यानं स्वीकारायलाच हवं. आता समजावून ऐकत नसेल ना तर आपण त्याला कठोर भाषेत समजावून सांगायला पाहिजे. तो मला म्हणतो ना की मी भुवनेश्वरीचा दुस्वास करतो म्हणून, आणि तो काय करतो माझ्याबरोबर? हेच करतो ना. आणि आता तर तुलाही वाटेल तसं बोलायला लागलाय तू. हे नाही चालणार चारू. आई म्हणून तुझा मान त्यानं ठेवलाच पाहिजे. जाऊ द्या, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती वेळ आली की आपण समजावू त्याला. आणि कधी येणार ती वेळ? त्याचे काही भुवनेश्वरीचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलंय. उतरायला हवं ना ते. खरे आई वडील आहेत त्याचे, एक बायको आहे. किती दिवस हे आईसाहेब आईसाहेब करत बसणार आहे? आणि आज तो म्हणाला ना, त्याच्या मनात माझ्याबद्दल जागा होती ती पुसली गेली म्हणून. अशी जागा पुसता येत नाही. त्याच्या मनात माझ्याबद्दल जागा होती एवढंच खूप आहे माझ्यासाठी. अहो, रक्ताचं नातं आहे, तोडू म्हणून तोडता येत नाही. अगदी बरोबर आहे आई. हे घ्या, मस्त गरमागरम चहा आणलाय. बाबा बसून घ्या. आई बसा ना, आलं घालून केलाय चहा. हे घ्या, बरं वाटेल तुम्हाला. आणि आई म्हणतात ते अगदी बरोबर आहे. रक्ताचं नातं आहे, असं नाही तोडता येणार. आणि मी खरं सांगू का, मला वाटतं थोडासा वेळ जायला हवा. माझे बाबा म्हणतात काळ हे सगळ्यावरचं औषध आहे. कदाचित थोडा वेळ गेला तर अधिपतीने जाणीव होईल काय बरोबर आहे काय चूक आहे, नाही का? बरोबर आहे अक्षय. काळ हे औषध असतं, पण त्या काळात योग्य ते औषध घेतलं नाही ना तर आजार बळावतो. आपण अधिपतीला जाणीव करून देत राहिलं पाहिजे. अहो, पण ती आपल्या वागण्यातून होतच राहील त्यांना, तेच औषध आहे त्यांचं. आई, तुम्ही नका काळजी करू. ते लवकरच तुमचा आई म्हणून स्वीकार करतील, मला खात्री आहे. तो दिवस कधी उगवतो याचीच वाट बघतोय मी. येईल बाबा, लवकरच येईल. अक्षरा, पण आपण बोलायला हवं त्याच्याशी. बाबा, बास हा विषय. खरंच प्लीज आपण थांबवूया हा विषय आता. अहो, गणपती येत आहेत. गणपतीचं स्वागत आपल्याला अशा मनस्थितीत करायचंय का? बाबा, यावर्षी आई आहेत आपल्या बरोबर. छान आपण असे जल्लोषात स्वागत करूया ना गणपतीचं. हो ना, यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी तर विशेषच आहे. कितीतरी वर्षांनी मी माझ्या घरात माझ्या माणसांबरोबर गणेशोत्सव साजरा करणार आहे. अक्षरा म्हणते ते अगदी बरोबर आहे. आपण मागचं सगळं विसरून जाऊया आणि छान हसऱ्या चेहऱ्याने आनंदाने गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करूया. हॅलो मोरे, मी सामानाची यादी पाठवते. तुमच्या माणसासोबत सामान पाठवू शकाल का माझ्या घरी? कसं आहे ना, यांची जरा तब्येत बरी नाही आहे, म्हणजे गुडघे दुखत आहेत, चालायला त्रास होतोय. ओझं घेऊन आले ना तर आणखी त्रास वाढेल. हां 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 हां, चालेल चालेल. बघा ना जमतंय का. हां, कळवा. हो, थँक्यू. हे असं आहे बघ बाप्पा, आता 2 चाकांचा संसार उरलाय. अगदी मागच्या वर्षापर्यंत 2 मुली घरात होत्या, मला काहीच बघावं लागायचं नाही. आता 2 मुली त्यांच्या घरी आहेत, सुखाने संसार करतायत. नाही, आनंद आहे, आनंद आहे. आता या म्हाताऱ्याकडून जेवढी तुझी सेवा करणं शक्य आहे तेवढी सेवा करू. तू गोड मानून घे. बाप्पा,
आईचं काहीही ऐकू नकोस. मी जरी लग्न होऊन गेले असले तरी मी माहेरी येत राहणार आहे. तुम्हाला हक्काने बोलो, मी हक्काने येईन. अगं 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. या या या. ऐकलंच मी. बाप्पाकडे माझं नाव काढलंस ना, ऐकलं मी सगळं. काय निखिलराव, कसे आहात? मजेत मजेत आई. बरं वाटलं तुम्ही दोघं आलात. बरं कसं काय अचानक येणं केलं? सांगायचं मला, कळवायचं नाही इरा. बरं काय करू तुमच्यासाठी? चहा कॉफी का काही खायला बनवू? हा मी बनवते. आई आई बस, काहीही करू नकोस. ऍक्च्युली आम्ही गणपतीच्या पूजेचं साहित्य आणायला चाललो होतो मार्केटमध्ये. म्हणलं जाता जाता तुला विचारावं की तुला काही सामान पाहिजे असेल तर आम्ही घेऊन येतो. अच्छा, त्याच्यासाठी आलाय तुम्ही दोघं? बरं बरं. अगं काही नको आणायला, मी आणलंय सगळं, मागवलं. हा बरं ठीक आहे. मला सांग आई, बाबा बरे आहेत का? कसे आहेत ते आता? हो बरे आहेत ग. आता काय, गुडघेदुखी म्हटल्यानंतर त्रास होतोच ना. आणि एकदा गुडघे दुखायला लागले ना की रात्र रात्र त्यांना झोप लागत नाही आणि त्यांच्यामुळे मी पण जागी राहते. नाही नाही, मग बरं आहे, आराम करतात तर करू देत त्यांना. तुम्हाला काही सामान आणायचंय का? मला यादी द्या, मी आणतो. अहो जावाई बापू, तुम्हाला कशाला त्रास द्यायचा? जावाई बापू. नाही नाही, बघा असं काही नाहीये. आमचं सामान आणायला आम्ही चाललोच आहोत ना, मग तुमचंही आणतो. हा असं म्हणताय का? घ्या घ्या. पण ऐका, यातलं सगळं सामान आणू नका, फक्त पूजेला लागेल ना तेवढंच सामान घेऊन या. हा? हो. हा बर चल, आता येऊ आम्ही. अगं ये चहा तरी घेऊन जा. नको, आल्यानंतर छान जेवतो तुझ्या हातचं. चालेल? बरं ठीक आहे, चला येतो. लवकर या. हं? काही वाटलं तर सांग मला फोन हो. करून. काय करायला? हो आता बाप्पा येणार आहेत ना, मग त्याच्या स्वागताची तयारी नको करायला? आरास करायला काय लागणार आहे, पूजेचं साहित्य सगळ्याची यादी करते, म्हणजे ऐनवेळी धावपळ नाही होणार. हां, करायचं नाही यावेळी सगळं. दरवर्षी बसवतो गणपती, यावर्षी पण बसवायचा. आरास वगैरे सगळं. हे बघा, आईसाहेब जरी नसले ना तरी आपण हे सगळं करायचं, कारण हे सगळं दरवर्षी आईसाहेब लय उत्साहानं करायच्या. आणि काय सांगू, गणपती घरात आहे तोपर्यंत आईसाहेब आल्याच तर. आईसाहेब नेहमी काय सांगतात, देवाच्या कामात काय कमी नाही पडलं पाहिजे, आपण करायचं. छान आरास करूया, पण इको फ्रेंडली करूया, थर्माकोल वगैरे नको. हां चालतंय. आरास जे काय करायचं ते तुम्ही बघा. मूर्ती मी घेऊन येतो, इको फ्रेंडलीच आणतो. आणि बाकी अजून काय असेल तर लिस्ट द्या मला, मी घेऊन येतो सगळं. तुमच्या आईबाबांना पण सांगा आरतीचं. हं, त्यांना पण बोलवून घ्या. बाकी पळी पाहुण्यांना पण सगळ्यांना सांगा, पाहुण्यारावळ्यांना. दरवर्षी आईसाहेब सगळं करायचे, आता त्या नाहीत. पण आता काय आपल्याकडनं काय कमतरता नाही पडली पाहिजे. चालेल. आता गणपती बाप्पा घरात आले की त्यासनी एकच प्रार्थना करणार आहे, तुम्ही आमच्या घरात आहे तोपर्यंत आमच्या आईसाहेब येऊन देत आमच्या घरात परत. सुख करता असं तुम्ही आमच्या आयुष्यात आमचं सुख परत आणा की तुम्ही. इतकी मनापासून प्रार्थना करताय तुम्ही, का नाही ऐकणार ते तुमचं? ऐकायलाच पाहिजे बघा, ऐकायलाच पाहिजे. आईसाहेब नाहीत तर काय असं हे वाटण झालंय ना, जोश वाटण झालाय गणपती उत्सवाचा. कसली मजा असायची. आईसाहेब, तुम्हाला सांगतो, आईसाहेब होत्या तर त्यांच्यावरती एवढी माणसं यायची. सकाळची आरती, संध्याकाळची आरती, माणसांचा असा नुसता. आणि गोतावळा असायचो सगळ्या घरात. लई धमाल असायची. आता सगळं असं रिकाम वाटतंय, चांगलं वाटण झालं. बाप्पा आले ना की आपण जोडीनं प्रार्थना करूया, त्यांना ऐकावंच लागेल ना. मग ऐकायलाच पाहिजे. तर चला, मी जातो. फॅक्टरी बी बघायचं आहे ना, ते गणपती उत्सवाचं जरा तयारी कसं काय बघतो. काळजी घ्या. हा अक्षरा बोल. कशी आहेस ग? मला काय होतंय ग, मी बरी आहे. आणि बाबा कसे आहेत? हो हा ग, बरे आहेत. औषधं घेतात ना वेळेवर? हो घेतात. अगं आता काय आहे ना, गुडघेदुखी आहे आणि वय म्हटलं की गुडघेदुखी, बाकीच्या तक्रारी होणारच ग. जास्त दगदग करू नकोस. हां, तुला काही साहित्य हवं असेल तर मला सांग, मी सगळं पाठवून देते.
अगं नको, तू आता ना तिकडे लक्ष दे. हा, इकडे निखिल आणि इरा आहेत ना मला सगळी मदत करायला. तुला माहितीये का अक्षरा, यादी घेऊन गेलेत, सामान आणून देणार आहेत मला. अरे वा, चांगलंय. म्हणजे नवीन जोडीच्या हस्ते यावर्षी गणपतीची पूजा आहे तर. हो मग. खरं सांगू का अक्षरा, मला खूप काळजी होती का या दोघांची. कसे राहतील, नीट वागतील ना, नीट संसार करतील ना. पण ना मनावरचं थोडं ओझं कमी झालंय ग. छान आनंदात येतं दोघंही. असंच राहू दे सगळं. बरं आई, अधिपतींनी तुम्हाला सगळ्यांना इकडे गणपतीच्या आरतीसाठी बोलवलंय. हा, नक्की या. हो का? अरे वा वा वा. आता काय सूर्यवंशींच्या घरचा गणपती म्हणजे जोरदारच असणार. आणि दोघेही या. मला अधिपतींनी खास सांगितलंय दोघांनाही बोलव म्हणून. हा अक्षरा, बघू, मी 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 कळवते ना तुला. हा, आणि काही हवं असेल तर सांग. अगं, अक्षरा तू ना आता तिकडची काळजी घे सगळी. तुला बघायचंय ना तिकडचं. हा, इकडची अजिबात काळजी करायची नाही. इकडे आम्ही मजेत आहोत, सगळं व्यवस्थित सांभाळून घेतो. हा, नको टेन्शन घेऊस बाळा, कळलं? ठीक आहे, बाय.